अँगल हा 90 डिग्रीचा असतो टोटल. मग एक अँगल 90 डिग्रीचा असतो. मग एका साईडने जर आपण स्क्वेअर पाहिला तर 4 अँगल एका साईडला दिसतील. म्हणजेच एकूण साईड किती आहे तर 6. 6 × 4 6 × 4 टोटल 24 अँगल्स. टोटल अँगल होतील 24. आणि त्यासारखं आपला जो क्युबायडल आहे त्याचाही ते आपण ज्या एका साईडने बघतो क्युबायडलला तो एका साईडने बघितला तर तो आपल्याला रेक्टँगल सारखा दिसतो. म्हणजे आयतासारखा दिसतो. आणि आयताचाही प्रत्येक कोन इच अँगल ऑफ अ रेक्टँगल इज 90 डिग्री. आयताचाही प्रत्येक कोन हा 90 डिग्री असतो. मग एका साईडने जर आपण रेक्टँगलला पाहिलं तर एकूण आपल्याला 4 अँगल दिसतात. परंतु याला टोटल साईड आहे तर 6. म्हणजे इथे तसंच करणार आपण 6 × 4 म्हणजेच 24. म्हणजे क्युबायडल आणि क्यूब या दोन्हीमध्ये कॉमन गोष्ट काय आहे, याला साईड 6 आहेत, याला साईड 6 आहेत, याला टोटल अँगल 24 आहेत, याचे पण टोटल अँगल 24 येतं. आणि इच अँगल इज 90 डिग्री. आणि याचाही इच अँगल हा 90 डिग्री आहे. एका साईडने पाहायला स्क्वेअर दिसतो. स्क्वेअरचाही प्रत्येक अँगल स्क्वेअरचाही इच अँगल काय असतो 90 डिग्री. त्याच पद्धतीने रेक्टँगलचाही प्रत्येक अँगल काय असतो 90 डिग्री. आता याचा सरफेस एरिया मित्रांनो, सरफेस एरिया पाहण्याच्या अगोदर व्हॉल्यूम पाहण्याच्या आपण इच साईड लाईक प्रत्येक साईडला जर पाहिलं कशी दिसती इच साईड लाईक स्क्वेअर. कशासारखी दिसते ती स्क्वेअर सारखी दिसते. स्क्वेअर म्हणजे काय चौरस सारखी दिसते. आणि इच साईड लाईक रेक्टँगल सारखी दिसती. म्हणजे प्रत्येक साईड कशी दिसते आयतासारखी दिसती. याचं एक्झाम्पल जो आहे क्युबायडलचं एक्झाम्पल तर असं डाईस. लक्ष द्या. आणि याचा घेणार तुम्ही विक म्हणजे आपली बांधकामाची वीट. आणि याची घेणार तुम्ही डाईस म्हणजे लुडो, आपला लुडो खेळत असतो तो. त्यानंतर त्याचा सरफेस एरिया जो आहे मित्रांनो, सरफेस एरिया म्हणजे काय टोटलच्या साईड म्हणजे प्रत्येक साईडचा काय करायचं आपल्याला एरिया घ्यायचा आणि एकूण टोटल साईडचा एरियाचं कॅल्क्युलेशन करायचं आहे, सम करायचं. त्या समची जी एकूण बेरीज येईल सम होईल एकूण साईडचा त्याला आपण काय म्हणणार आहे सरफेस एरिया. मग एका साईडला पाहिला तो स्क्वेअर सारखा दिसतो आणि स्क्वेअरचा एका साईडचा एरिया असतो काय लेंथ स्क्वेअर म्हणजे एल स्टँड फॉर लेंथ आणि त्याचा स्क्वेअर. पण टोटल साईड किती आहे त्याला 6 म्हणजे 6 × एल स्क्वेअर. ठीक आहे. आणि याचा सरफेस एरिया कसा असेल आता याचा सरफेस एरिया कसा याच्या फक्त समोरासमोरील बाजू सारख्या असतात म्हणून याचा सरफेस एरिया असा असेल. आता याचा इच अँगल काय असेल 90 डिग्री. टोटल याला साईड किती आहे मित्रांनो तेवढं चुकलंय. याच्या टोटल साईड किती आहेत टोटल साईड आहे त्याला 6 आणि टोटल अँगल किती आहे त्याचे 6 × 4 म्हणजेच 24 आणि इच अँगल इज 90 डिग्री. सरफेस एरिया काय होईल याचा सरफेस एरिया 6 × एल स्क्वेअर. याचा सरफेस एरिया होईल 2 इन ब्रॅकेट एल प्लस बी × एच प्लस एच × एल ब्रॅकेट क्लोज. आता याचा व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम म्हणजे काय असतंय याचा बाहेरचा जो काय एरिया आहे ते आणि आतला इन्क्लूड संपूर्ण भाग या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन सम करायचं असते. म्हणजे याचा व्हॉल्यूम होईल लेंथचा क्यूब. एल स्टँड फॉर लेंथचा होईल क्यूब. तसं याचं व्हॉल्यूम काय होईल एल × बी × एच. ठीक आहे. तर अशा पद्धतीने क्यूब आणि क्युबायडल या दोन गोष्टी मी तुम्हाला आकृती सांगितलं आहे. 1 मिनिटात रिव्हिजन करून घेऊ आपण. क्यूब आणि क्युबायडल दोन्हीमध्ये कॉमन गोष्टी काय आहेत क्यूबला 6 साईड असतात, क्युबायडलला पण साईड किती असतात 6 असतात. क्यूब जो आहे क्यूबचे टोटल अँगल असतात 24. एका साईडने पाहिले तर 4 दिसतात परंतु टोटल साईड किती असतात त्याला 6 साईड असतात. 6 × 4 म्हणजे 24. सेम त्याच पद्धतीने क्युबायडललाही टोटल अँगल असतात 24. आणि याचा इच अँगल प्रत्येक अँगल कसा असतो याचा 90 डिग्री असतो. त्याच पद्धतीने क्युबायडलचा प्रत्येक अँगल कसा असतो 90 डिग्री असतो. सरफेस एरिया याचा सरफेस एरिया कसा असतो क्यूबचा 6 × लेंथचा स्क्वेअर आणि क्युबायडलचा सरफेस एरिया काय असतो 2 इन ब्रॅकेट लेंथ × ब्रीथ प्लस ब्रीथ × हाईट प्लस हाईट × लेंथ. याचा इच अँगल आता व्हॉल्यूम काय आहे त्या अगोदर क्यूबचा व्हॉल्यूम काय आहे क्यूबचा व्हॉल्यूम म्हणजे लेंथचा क्यूब म्हणजेच लांबीचा घन घ्यायचा. याचा व्हॉल्यूम काय आहे लेंथ × ब्रीथ × हाईट. ठीक आहे. आणि हे आता जो आहे याचा इच अँगल लाईक प्रत्येक अँगल कसा इच साईड लाईक प्रत्येक साईड कशी दिसते याची प्रत्येक साईड दिसते स्क्वेअर सारखी आणि इच साईड लाईक रेक्टँगल. याची प्रत्येक साईड कशी दिसते रेक्टँगल सारखी. एक्झाम्पल काय याचं डाईस आणि याचं एक्झाम्पल काय आहे ब्रिक. आता एक गोष्ट मित्रांनो ज्या आकृतीमध्ये लेंथ इज इक्वल टू ब्रीथ इज इक्वल टू हाईट म्हणजे अशी वस्तू म्हणू शकतो आपण किंवा अशी आकृती त्याची लेंथ ही बरोबर आहे ब्रीथच्या ब्रीथ ही बरोबर आहे त्याच्या उंचीच्या परत उंची ही बरोबर आहे लेंथच्या त्या आकृतीला आपण क्यूब असे म्हणतो.
म्हणतो त्या डायग्रामला आपण क्यूब म्हणतो. आणि ज्या डायग्राममध्ये फक्त समोरासमोरील बाजू सारख्या असतात, ही आहे हाईट, ही आहे लेंथ आणि ही ब्रीथ, ज्या आकृतीच्या फक्त समोरासमोरील बाजू समान असतात, बाकीच्या समान नसतात, त्या वेगवेगळ्या असतात, त्याला आपण म्हणतो क्युबॉइडल. अशा पद्धतीने मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान.